पूजा मी चाललो बर का। मी काय म्हंटले लक्षात आहे ना तुमच्या? हा लक्षात आहे माझ्या। हा काय म्हंटले मग? तेच ते शहरातलं रो हाऊसिंगचं। हे बघा शहरात आपल्याला जाऊन रो हाऊसिंग करायची बरोबर। मला शेतात राहायचं नाही, मी आता सांगून ठेवते तुम्हाला। अगं मला तरी इथं कुठं राहायची इच्छा आहे का? जीव गुदमरतो माझा। आणि वडिलांना काय सांगणार आहे? मी त्यांना सरळ सरळ सांगणार आहे मला बिझनेस साठी लोन काढायचंय, त्यासाठी मला आपली जमीन काही दिवसांसाठी गहाण ठेवायची, सही करा, विषय संपला। आजच खोटं सही घेऊन टाका तुम्ही, तुम्हाला सांगते मी। नंतर त्यांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल। हा आणि तोपर्यंत आपलं तिकडे पण चांगलं झालेलं असेल ना। मग होणारच आहे चांगलं। इथं काय मला सांगा बरं शेतीत? आपण काय करू माहिती का? ऐक, 5 ते 6 रो हाऊस काढू, एक आपल्याला राहिला आणि 4-5 भाड्याने देऊ, मग त्यात भागतंय आपलं पैसाच पैसा। मग हा. इथं शेतात काय आहे तसं, पण शहरात किती चांगलंय। अगं आता माझा तो पलीकडच्या आळीतला मित्र नाही का, हा तो सुनील, तो आता शहरात राहतो ना, ते किती भाडं द्यावं लागतं माहिती का त्याला? किती? 16,000 रुपये भाडं देतोय। 16,000 भाई 4 रूमचं फक्त। नाही बाबा, आपल्याला तसं काही करायचं नाही। आत्ताच्या आता तुम्ही पप्पांकडे जा आणि साया घेऊन टाका। अगं मी तुला काय सांगतोय, तो 16,000 भाडं देतोय, आपल्याला एका रो हाऊसचं 16-17 हजार भाडे येणार आहे, हे सांगतोय मी तुला। हा बरोबर आहे बघा तुमचं। मग जा ना तुम्ही, पप्पाला म्हणजे असं कळूच देऊ नका बरं का। त्यांना कळूच द्यायचं नाही, नंतर जेव्हा कळेल तेव्हा कळेल। पण जेव्हा कळेल ना त्यावेळेस ते पण आनंदी होतील की पैसा भरपूर यायला लागला हे कळल्यावर। आपण एवढं मोठं काम केलं आहे की नाही? हा मग तशी आयडिया चांगली आहे बरं का तुझी। कधी कधी चालतं डोकं तुझं पण। कधी कधी म्हणजे रोजच चालतं, पण तुम्ही माझ्या चालण्यावर ऐकत नाही। बरं जा ना, मग लवकर साया घेऊन टाका ना। हा जातो मी, भेटतो आणि त्यांना। आता जाऊन सांगा बरं का, नंतर करतो ना असं ते नाही चालणार मला। आणि हे कुठे इकडे तिकडे तुझ्या मैत्रिणींना, त्या शेजारच्या बायकांना काही सांगू नको। मी कशाला सांगू? माझा इथे जीव गुदमरतोय राहिला। मला असं वाटलंय कधी इथून निघून जाऊ। जाऊ आपण लवकरच। थांब आता थोडे दिवस कळ काढ, आता इतके दिवस राहिलोय ना, आता अजून काही दिवस। हा ठीक आहे, मी बोलतो हा. नानांशी। आता तसंच जा। हा जातो, बोलतो मी त्यांना। हा. हा. लवकर या बरं का मग। हो हो। बरं होईल बाई देवा। उचल ना, उचल किती काना काना। हा अरे एवढं कष्ट करून वावर घेतल्यात, 2 एकर होतं, आज 5-6 एकर केलंय, आणि तुम्हाला साधं नीट ठेवता येईना वय ते। आता मीच काय मरायचं का वावरात काम करू करू? मला माहिती तुम्ही कष्ट करूनच घेतलं, पण ती सून घरात बसती, पोरग सारा गावभर हिंडत। अहो त्यांना आयतं भेटलंय, त्यांना कदर नाही, पण तुम्हाला तरी आहे ना। घ्या ना ते पाटापाटा उचलून टाक तिकडे, बघत बसलंय तू अंडाकडे नुसतं। हा अरे काय काम करावं तुम्ही? अशी नुसती फोकावानी लावली पाहिजे तुम्ही माणसं। अहो काम करू करू मी कशी झाली हे तुम्हाला दिसतं का? अहो त्यांना बोलायचं, हे करायचं का मीच सगळं करायचं? करायचं केल्याने हातपाय मोडत नाही, पोरांना आज ना उद्या किंमत कळेल। तुमचं बरं आहे, लेख सोनाला काय नाही बोलायचं, नुसतं बायकोच्या मागं लागायचे बुनबुन बुनबुन बुनबुन। हा बायकोनी बी तसं काम केलं पाहिजे। आता ही एवढी झाड लावल्यात मध्ये, बुंद्यातलं गबाळ काढायचं, काटाकुटाचं बघायचं, हा का हिंडायचं नुसतं? हा वावरातच असते रात्रंदिवस मी, दाऱ्याला माझ्या संग दिवसभर तू लक्ष द्यायचं सगळं। मी चुकतं घेतलं, मेल्यावर माझ्या माड्यावर बांधून देणार आहे वावर शिवर तुम्ही। हा वावरात नाही मग कुठं थांबती आता? हा पाठवायची का माहेरी तुला आता? काय चालले थेर? म्हातारपणात माहेर एक दिवस जाऊ देत नाही तुम्ही, या कामापायी माणसाला पार इथं गाडून टाकलंय। आता कवर माहेरी जाती का? नवी नवरी आहे तू माहेरी जायला? हा पोरांची लग्न झाली ना पार, तरी माहेर सुटाना तुमचं। घेते टाक पाटापाटा, घ्यायचं आता काढी तुम्ही हात लावून लाविता का सगळं मीच उचलू? आता उचलतो ना मी, ते बी काय नुसतं शेण आणलं बाई यांनी? लेकरं एका तराच्या, नवरा एका तराचा, माणसाला केलेलं अन्न खाऊ द्याय ना। वय बाजूला चल, खालवर बघायचं नुसतं। मी उचलती का तुम्ही उचलता का? घ्यायचं का नका ना, द्यायचं टाकून इकडे। याला एवढा वेळ लागतोय वय? हा बोलण्यापेक्षा करण्यात वेळ घालवा ना। लय कामाचे तुम्ही। माचीस आणली का? नाही आणली। मग कशाने पिवटी ते आता ती? हा मला वाटलं वावरात ठेवले असं तुम्ही। वावरात ठेवली? वावरात का बिड्या उडीतोय का इकडे येऊन मी? हा अहो तसं नाही, तुम्ही एवढे कमून गरम होता। गरम होतोय काढी ती दात, तुला बोलण्याचं काही नाही। तळतळ करीतो इकडे, एवढा जीव चाललाय माझा। अहो, मला माहिती तुम्ही तळतळ लागत, तुम्ही सगळं कष्टाने घेतलंय, आपल्याला काय बाप दाद्याचं नव्हतं। ह्याड हल्लय तू बा, डोकं नाही राहिलं तुला। अगं ही वावर आहे ना, वावर माझा जीव आहे वावरात। आमच्या बापाचं स्वप्न होतं आणि आम्ही सांभाळल्यात ही वावर, आणि पोरांसाठी करून ठेवल्यात। त्याच्यात कष्ट करायचं, ह्याच्यात हेट काम दिसलं ना आपलं टाळकं हलतंय मग। खरंय तुमचं, माहितीये मला, पण आता काय लेकर बाळ त्यांच्याकडे पाहून मग येतं डोकं आलं तर बाई। नुसत्या घरात ती बाया खूप असलेली आणि तो नुसता गावभर हिंडतो, मग माणसाचं मन लागत का आपलं? एवढं मोठं लेकरून नुसतं टवळ टवळ की करी हिंडत? त्यांचं राहिलं मानव धरायचं, त्यांना जेव्हा आकली येते तेव्हा करते। आपलं काम आहे आता वावर बघणं, तुम्ही ते बघा। पोरांचं काय सांगते, पोरं चुकली म्हणून आपल्याला चुकून जमतंय का? आपलं जीव आहे वावर। या उचल चल, ठेव ठेव, हे काय निवदाल ठेवले आता इथे, उचल पाटापाटा।
हा खायचं तिकडे काना काना द्यायचं पेटून तर गाचपण ठेवलंय. अरे लोकांना आहे ना एवढी वावर नाही, ह्याच्यात 2 जनावर जगतात एवढ्या जागेत तुम्ही गाचपण टाकले. हे काय नाही, हे खळूगुटं दे ना फेकाडून तिकडे सगळं. हे खोरावड्यात कोंबड्या पत्या नाही काय नाही ते ठेवलं इथं जागा गुतून. हे अवजार बिवजार काढी तुम्ही, एवढ्या ह्याच्यात भाजीपाला होईन, काही चांगलं होईन ते राहिलं बाजूला. निवळ खुटफुट खुटफुट काहीतरी करत बसायचं. घरनं हाकललं म्हणून वावरात यायचं आणि वावरात हाकललं की घरी जायचं. नाही बाहेर तुम्ही नकाला ना भांडत बसा जाऊ माझ्या संग, माझ्या डोक्याला लय ताण होतो मग. हा हे आता आहे ना माचीस घेऊन येतो मी, देव पेटून ते सगळं. हा देव पेटून मग थांबते मी तिकडं. येड्यावानी करतो बाबा, नुसतं माझ्या माग लागतो. माचिसा बिचिसा खुरप इळ संग ठेवा माणसांनी मी. हा आलो बाई. काय रे? काय नाही, काय चाललंय, झालं उरकले काम? हा आम्ही तेच करतो. तू गावभर हिंड जाय, आम्ही करतो रानातले काम. तेच मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काय मी दिवसभर गावातच हिंडत बसू का? तेव्हा तिथं लोकांचे लेकर धंदा पाण्याला लागलेत. अरे डियांगड्या, मग रानात काय कमी काम आहे का? इकडे गाड नाही येऊन. पण मला नाही आवडत रानातलं काम करायला, माहितीये ना तुम्हाला. का माती चिकटती काय हाताला तुया? आणि चिकटली तरी काय रे? अरे आपलं भूषण आहे माती म्हणजे. अहो तुमचं मत खरं आहे, पण आता येत नाही त्यातलं, कधी लहानपणापासून मी लक्षच घातलेलं नाही, तर कसं काय येईल मला आता असं अचानक? या तुया चुकाय सगळ्या. पोरग लाडाचं म्हणून ठेवलं घरात कोंबून, आता त्याला कळत आहे का रानातलं काय? अरे बिन चपलीचं चालता बी ना त्याला. अहो त्याला इंजिनिअरिंगला टाकलं, ते नापास झालं तिकडे. आता मला माहिती ते तिकडे झक मारून असं होईन म्हणून. अहो नापास पहिल्या वर्षी झाला ना, तेव्हाच इकडे रानात हाकलायचा. तू 4 वर्ष एकाच वर्गात बसवला त्याला. काय गुन्हाचं आहे ते? मडक्यावानी डोक्याचं, त्याच्या डोक्यात लवकर कोणती गोष्ट घुसत नाही. मी तरी काय करू, माझं स्वप्न होतं त्यांनी नोकरीला लागावा, आपण हाय शेती करायला. बरं जाऊ दे, काय म्हणते बघ. पण माझं काय म्हणणं आहे, मला एक बिझनेस करायचा आहे. आता बिझनेस काय असते? व्यवसाय करायचा आहे. हो ते मला कळतं तेवढं इंग्लिश, पण काय करायचं आहे? पॅकेजिंग कंपनी चालू करायची मला एक. होय, कसलं काय असतंय ते? सांग ऐकून तर घ्या, लेकराचं काहीतरी करताय म्हणताय ना. लेकरू बाबा पटापटा बोला ना, त्याच्या तोंडात ते काय सगळं सुपर. तुम्हाला नंतर सांगतो. महत्वाचा विषय असा आहे की त्यासाठी मला काही पैसे लागणार आहेत, आणि ते पैसे मला पाहिजेत. तर आपल्याला थोडं वावर गाण ठेवावं लागेल. डोकं फिरलं काय तुझं? हा आप्पा मला मत मान्य, तुम्ही मान्य करणार नाहीत, पण मला काहीतरी करायचं हो. मला काहीतरी मोठं करायचंय. तुमची इच्छा नाही का मी मोठं व्हावं? वावर ऐकून अरे तुम्ही लागताना कामाला ना मला लावताना धंद्याला. लेकरू म्हणताय तर आपण करून पाहू ना. आता तुम्ही तर लय आरडावारडा काही करत नाही, मग हे काहीतरी करतोय ना, मग पैसा तर द्यावा लागेल ना. अगं याची तर अशी आहे, काय केली अहो, नाही तरी ऐका बोंब, ना, आणि ऐका. करायला लागला तरी बोंब बोंब. कंपनी उभी केली ना की 2 वर्षात त्याची ग्रोथमेंट चांगली होती, आणि पैसा पाणी भरपूर आहे त्या धंद्यामध्ये. अरे पण कंपनी टाकायची सोपं खेळ आहे होय. मोठ्या माणसाची काम ती. आपण शेतकरी आहे बाबा. ते ना डोक्यात काढ, काहीतरी छोटा मोठा गोळ्या बिस्किटाचा धंदा कर. हा मी देतो तुला 5-50 हजार. काय ऐका बोला ना, तुम्ही? पुण्यात आहे ना, मी सगळं नियोजन पण लावलेलं आहे. मला फक्त वावर गाण ठेवू द्या आणि मला बिझनेस लोन काढू द्या. फक्त एवढीच इच्छा माझी शेवटची पूर्ण करा, नंतर मी आयुष्यभर काही मागणार नाही तुम्हाला. अरे पण एवढं काही मोठं घास घ्यायची गरज आहे आपल्याला. अहो पण मग पोराला देईन कोण, आपण नाही देणार तर. अगं या पोरांचं रक्त गरम असते. हे आता 4 गोष्टी कुठून ऐकून येतात. 5 आणि 10 लाख कर्ज काढतात, आणि नाही झेपलं की उद्या बोंबलत बसतात. जरा शांत डोक्याने काम घे तू. हे बघा, तसं काय होणार नाही. मी काय तुमच्या हातातून तुमची जमीन जाऊ देणार नाही. जे काय कर्ज मी काढणार आहे त्याची परतफेड सगळी मी स्वतः करणार आहे. पण मला सांग, तू त्याची सगळी माहिती घेऊन आला? सगळी माहिती घेऊन आलोय मी. सगळ्या माझ्या मित्रांशी बोललोय. माझे बरेचसे मित्र त्या क्षेत्रात काम करतायत, मोठे मोठे झालेत. आज बंगले घेतलेत, 4 व्हीलर घेतल्यात. मग मला वाटत नाही का मी पण काहीतरी करावं. तुला वाटत देऊ आपण पैसे, पण मग त्याची सगळी शहानिशा तो केली असतील ना. सगळी शहानिशा करून बसलेलो आहे केव्हाच. मला फक्त आता तुमच्या सहीची गरज आहे. तुमची सही झाली की माझ्या कंपनीचा नारळ फुटलाच म्हणून समजा. मी काय म्हणते, आता पोरग एवढी तळतळ करते, आता त्याला बी वाटत आपण काहीतरी करावं. आणि मित्रमंडळ म्हणल्यावर माणसाला वाटतच त्याने तसं केलं, मग आपण तर तसं राहायलाच पाहिजे ना. मग आता काय करायचं म्हणते? मला वाटत तुम्ही द्यावा लोन काढून त्याला वावराव. अरे बाबा तसं शेवटी हे सगळं तुझंच आहे. आम्हाला ठेवून काय वर नाही न्यायचंय. तुला कर्जच काढायचंय ना, काढ बाबा. पण येळत परत फेड कर बर का त्याची. अरे लय कष्ट करून जमीन घेतली, लोकांच्या इथं साल घालून फेडल्यात पैसे फार. आणि ह्या तुझ्या आईवर मी खावाळतो, वरडतो ना. अरे ते वरच्यावर तिने सुद्धा हे वावर घेताना गाड्यावानी कामं करू लागली मला. तुला काय उद्योगधंदा करायचा तो कर, फक्त आमच्या डोळ्यासमोर जमिनीचा लिलाव नको होऊन देऊ बाबा. ह्या काळ्या आईने ले दिलंय बघ आपल्याला. अरे आपल्या दोन्ही पोरींची लग्न शेतीच्या जीवावर झाल्यात बघ. तुझं लगीन, तुझं शिक्षण सगळं शेतीच्या जीवावर झालंय बघ.
ह्या काळ्या आईने भरभरून दिलंय आपल्याला. आणि हे बघ, आई बापाला इकावा पण आपली आई काळी आई कधीच इकू नये, कारण तिने आजपर्यंत आपल्याला सांभाळले. आणि हे बघ, जमीन घाण ठेवणं म्हणजे आईला घाण ठेवण्यासारखं आहे. आणि कसं आहे, आम्ही तर अडणी, आम्हाला काही समजत नाही, पण तू शिकलेला आहे, काय करशील ते नीट डोक्याने कर. आणि हे बघ, तू शिकल्या सुधारलेला आहे, तुला सारं कळतं, आम्हाला काही कळत नाही. आम्ही फक्त जमीन घेतली आणि करतोय आता, तुझ्यासाठीच ठेवलंय सगळं. हे बघा, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी काही जमीन विकणार नाहीये. आणि तुमच्या दोघांचा शब्द मी कधी पाळणार नाही असं कधी होईल का? उद्या आपण जाऊ शहराला, उद्या जमीन नावावर करून घेऊ. आणि तिथं जर काही विचारलं ना, तिथं काही नाही म्हणायचं नाही. ते जे विचारतील ते हो हो करायचं. आणि मी जमीन दिली म्हणायचं मुलाला स्वखुशीने. आता जातो मी घरी. आणि हे बघा, आता तुम्ही आयुष्यभर कष्ट केलेत, आता मला वाटत नाही का मी कष्ट करून तुम्ही आराम करावा. आता ही तरी संधी द्या मला. मी तुम्हाला दोघांना, माझी कंपनी चांगली मार्गाला लागली ना, मी तुम्हाला दोघांनाही शहरात घेऊन जाणार आणि जमीन आपण कोणाला तरी वाट्याने देऊन टाकू. तू म्हणशील तसं बाबा. आता काय आहे, तुमच्या हातात सगळी. आम्ही इथपर्यंत रेटलं होय, बरोबर आहे ना. फक्त जमीन विकू नको म्हणजे बास, लय झालं तेवढं. ठीक आहे, मी जातो आणि कसलीच काळजी करू नका. बरं जातो, आलो आम्ही. हा. पोरग आहे ना आपलं, हुशारी बघ. हा, मी तुम्हाला म्हणते ना, पण तुम्ही नुसतं माझ्या पोराच्या नावाने आरडावारडा करता. करीन तो काहीतरी. आता बघा, त्याच्या डोक्यात चांगलं, मला पण वाटतं चांगलं काहीतरी करीन तो. म्हणजे मी काय बावळट आहे काय आरडावरडा करा? अहो नाही हो, पण आता नाही म्हणजे मी येडाच झालो ना शेवटी. तुमचं असंच आहे बरं का, माती सांडली का? आता चाललं होतं ना, आता तेवढ्यात तो आला. तुम्ही ना नुसतं माझ्या मागच अगं पण आरडावारडा. एवढ्या वेळ बोलत होतो आम्ही, तर घेऊन येतं एखादं. हे रशान माणूस म्हणावतं, अक्कल नाही, गाडाव म्हणावतं, शिपूट नाही. कधी येतं बाई, लय वेळ झाला. आल्या बसा बसा बसा. झालं बोलणं? हा, बोलणं झालं बाबा. काय म्हंटले मग? तयार झाले. तयार झाले का? अरे वा बाई, मला असं झालंय ना, मी कधी शहरात जाईन आणि कधी तिकडे राहीन बाई, मालकीन बनून. तुला तर उत्साह चढलाय चांगलं शहरात जायचं म्हणलं. तुम्हाला माहिती, मला इथं राहून किती कंटाळा आलाय ते. कंटाळ मला पण आलाय. मग? काय या खेड्यात काय राहिले, नुसतं ऊन पडतंय भाका भाका. मग काय, मी काय म्हणते, तुमच्या त्या मित्राला लावा ना मग फोन, हा, ते बिल्डरला. ते काय मित्र म्हणजे मित्र नाहीये. बरं ते जाऊ द्या. म्हातारी काय म्हटलं? अगं त्यांना म्हणलं बिझनेस लोन काढायचंय शेतीवरती. मग तेव्हा कुठं तयार झालीत. कशी तरी लाडी गोडी लावून विकून टाकायची जमीन. एकदा विकली ना, मग काय करणार आहेत, गप बसते. गप्पच बसावं लागल. पण एक अडचण आहे. कोणती? शेत म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे ग. शेतीमध्ये आपलं घर पण आहे. नंतर ते तरी इथं कुठं राहतील, त्यांना आपल्याकडे जावं लागेल. मला त्यांना नीट समजून पण सांगावं लागेल, कारण एकदा पैसे घेतले आणि जमीन गेली ना, जीव जाईल ग त्यांचा. अहो तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, ते आपल्यासोबत शहरात येऊन राहतील ना. आणि एकदा का ती जमीन विकून पैसे आले ना, लगेच आपण हाऊसिंगचं काम सुरू करू. आणि तसं पण आपल्याला कामावर वॉचमॅन लागणार आहे का नाही? मग बाबा नाही राहतील ना वॉचमॅन बनून तिथं. आणि आपण काय करू, तिथं एक पत्र्याचा शेड मारून देऊ. आणि तसं पण शहरात आहे ना, वॉचमॅनला 30 आणि 35,000 पगार आहे, माहिती का? एवढं पगार घेतात ते लोक. आणि तसं पण आपण मग तशी वॉचमॅनची गरज आहे, मग आपण त्यांनाच ठेवू आणि आपलेच पैसे वाचतील. बरोबर आहे का नाही? राहतील तिथं. आणि जर नाही चांगलं राहिलं तर मग देऊ हाकलून. काय म्हणता? जाऊ द्या, आता तुम्ही लावा बरं त्यांना फोन पटकन. फोनच लावत होतो. हॅलो, हा कुठे आहेत म्हणलं? तुझ्याकडे जेव्हा राहिलोय. हा या ना, मी तर आहे घरापाशीच आहे, लवकर या. हा, काय म्हंटले हो? इथंच होते काय? बायकोशी गप्पा मार, तिकडे वाट पाहतो मी तुझी. मग कुठं बसू मग? बसा बसा. आता बसायला वेळ आहे का? ती करायचं ना, ते घ्यायचं ना क्षेत्र. ते घ्यायचं ना क्षेत्र, ते मग नाही कराय का? नाही घ्यायचंय ना आम्हाला. ऐका ना, आमचं पैशाचं सगळं नियोजन झालंय. झालंय का नक्की? अहो 100% सगळं नियोजन. म्हातारं झाले का? हा, ते तयार झाले. काय नाही, परत घोटाळा करशील, उशीर झाले होते, भेटणार नाही क्षेत्र. नाही मला ते घ्यायचं. अहो पण व्यवस्थित नाही सगळं जागा. आता तुम्हाला फसवून का मी? नाही तसं नाही हो, म्हणजे मग आमचे पैसे घे, मग पैसे घ्यायचे ना. अहो तसं नाही, आमचे पैसे जायला नको ना. एवढं केलंय आम्ही. यार काय चाललंय पुरी? नमस्कार. नमस्कार. काय जावं काय काय नाही, यार तू बिल्डर इकडे काय करतो? आलतो ना, याची गाडी यायला तुझ्यावर. काय याचे पैसे? तुम्ही ओळखता काय ना? मग अरे मग त्याने टेन्शन सगळ्या दुनियाला इकलंय.
म्हणजे म्हणजे ते धंदा ते जमिनी घेणं विकणं हा, इथं काय काम खरेदी आहे? विक्रीचं. त्यांनी फोन करून बोलून घेतले. अहो पप्पा ते आम्ही बिझनेस टाकतोय ना कोणचा ते रॉ हाऊसिंग बांधायची आम्हाला ना. मग आम्ही काय केलं माहिती का, जागा टाकली विकून. कोणची कोणची म्हणजे आमची, शेती क्षेत्र आमचं. आमचं आणि आई बापाला माहिती आहे का तुमची? नाही, त्यांच्याकडून खोटं सहाय्य करून घेतले आम्ही. पण बिझनेस चांगला आहे ना, भविष्यात हा, सगळं व्यवस्थित लय- लय होईल. चा- business चांगला आहे. पण तू बस बिझनेस लय भारी आहे यांचा, मग. काय विषय नाही. आणि करा जर करा करा बिझनेस जर चांगली चांगला आपलीच पोरगी मोठी होईल थोडीशी. मग काय तुम्हाला वाटत नाही का मी नाही चांगलं झाली करावं? पाहिजे ना, मग काय वावर इकून मोठं झाले ना चांगलं असतं त्याचं काय. मग किती दिवस राहायचं मी शेतात, मला जायचं सिटीत राहायला. आणि तिथं आम्ही रॉ हाऊसिंग टाकणार आहे बरं का. आणि मग ते भाड्याने दिले ना आम्हाला पैसेच पैसे. मग ते पैसे जर आमच्याकडे जास्त आले तर मग आम्ही परत जमीन घेऊ. मग हा, मग परत आपल्याला आपलीच जमीन परत घेता मग येईल. तिकडे हा. जागा बी बघितली का? सगळं झालंय. तो घाईवर होता ना मग. फक्त आता ते काय आहे, त्या जागेला गिराईक खूप आहेत, आम्हाला ती लवकरात लवकर जागा घ्यायची. मग इकडे वडिलांची सही बी खरेदी उद्या झाली का नाही अजून? नाही, उद्या करायची. म्हणजे विचारपूर्वक घेतलाय ना निर्णय. मग काय? अहो सासूबाई, खूप विचार केलाय मी आणि विचार करूनच मी निर्णय घेतला. तसे काही निर्णय घेतो का मी? नाही, मग तुम्ही त्यांच्या कानावर टाकला असतं तर जरा बरं पडलं असतं. नाही तर जाऊ त्यांचं ठरवलं नाही. म्हणलं आपल्या कानावर काय करायची जाऊन मी दे. सांगणार होते पण म्हटलं आपण सरप्राईज देऊ नाही हा का ना, नंतर. बरं झालं तू आता आम्हाला आलो म्हणून माहिती झालं. बा आता नाही एखाद दिवशी तुम्ही घर सोडून गेले असते, आम्ही इथेच बघितलं असतं तुम्हाला कुठं राहतात म्हणून. हा ना. 3 टाइम फोन यांचे सकाळ संध्याकाळ. हा का, मग झाली तुमची की काय वाजता, चुकी? झाली की तुम्ही काय वाजता. चुकी? तो धंदाच तू आपल्या टक्केवारीवर कमिशन घेणे आणि वावर पण त्याला फसवणार नाही. त्याचं काम आहे. त्याच्या कामाला दोष देऊन काय उपयोग आहे? नाही, पण मी जागा लय भारी म्हणे, चांगल्या ठिकाणी. हा का? हा. किती इथलची विकून तिथं किती भेटणार आहे? किती सांगितलं? तिथे लय झालं तर एक साधारण 20 गुंठे भेटल. हा, खूप झाली 20 हे गुंठे. किती आहे? ही 5 हे एकर आपली आहे. 5 एकर आहे. हो, 20 गुंठे. मग आता तो- हे शहरात तसंच राहतं. किती रेट महाग किती आहे असतं जागा तुमच्या शहरात. शेतीचे किती पैसे होतील इथं? शेतीची किती होती ना? तुला रू हाऊसिंग द्यायला किती होईल? नाही नाही. करा तुमचं चालू द्या होईल. काय असेल ती. बरं आम्ही जाऊ का मग? कारण तुम्ही आता कामात वावर इकायचे बिझी येतं. नाही आले तर जेवण खाऊन करून नाही, जाणार, जेवण तसे कुठे माझ्या जाता? आता त्या मग. नका जेवायला नको, आम्हाला थोडं काम आहे अर्जंट. आम्ही सहज आपलं चला येऊ 2 मिनिटात चक्कर मारून अशी दृष्टीने आलतो. ए बाबा फसू बिसू नको बरं का, लेख आहे माझ्या. अजिबात फसवायचा विषय नाही. त्यांची इच्छा आहे काय, मला तिकडे नाही घरायचं इथं. नाही पण ती फसू नको. नवरा नाही तर इकडं वावर जायचं आणि हे इकडं ती जमीन जायची आणि त्याला भिकारी करायचं आणि परत मग हा जेवायचं. नाही तर मग मला घुसावं लागेल याच्यात. त्यांच्या नवरा बायकोची इच्छा आहे, त्यांना मोठं व्हायचं. आणि हे काही शेतीत कामं करतात का होते म्हातारी जात येत. मला येत पण नाही शेतीतलं काम, मग मी जात पण नाही. बरोबर आहे. आपण आपण गावात जाऊ आता, आपलं काम हा, आहे. चला ना, उशीर बरं आम्ही जातो. मग परत अरे येणार काय आहे नाही का? इथं मळ्यात गेलो तू म्हणलं काय चाललंय मळ्यात, त्याच्याकरता 2 मिनिटं हा. म्हणलं गाडी घेऊन यावं. नाही नाही, तर कुठे आहेत? आहेत राहणारच आहेत ते. शेतात आहे. मी म्हणतो तुम्ही आले तर थांबा ना, लगेच जायची काय काय करताय सासरी बुवा? जेवण खावण करून जा. नाही जेवायची आता इच्छाच नाही राहिली, लय स्पॉट भरलं गचकून. त्याच्यामुळे असं वाटतं का आता ती जेवायलाच नको, आहे की नाही? आणि तुम्ही इतके शहरात जाणार, मज्जात राहणार. आता मग उलट आम्ही येऊन शहरात, आहे की नाही? आता आम्हाला कुठं शहर बघायला मिळत नाही, गावात आम्ही बी. नाही, आता ते आमचं घर म्हणजे तुमचंच घर आहे नाही का? तुम्ही कधी या. चांगलं भाड्याने देऊन टाकेल मी. नाही चांगलं आहे ना उलट. हा. वावर इकून तिकडे आपलं रो हाऊसिंग बांधून होय भाड्याने दिलं, आहे की नाही? चांगलं धंदा आहे. त्यांना ते बी तू सांगितलं. बी इकून तीच घरात केलं. बसल्या म्हातारी पैसे बरोबर घेऊन जा म्हणली, त्यांना का ठेवू. त्याच्यामुळे तू आली इकली का नाही जमीन सगळी तिकडे रो हाऊसिंग बांधलं. काय राहिलं आता इथे खेड्यात? हा, ते बी खरं आहे बरं का. पण चला मग चलू दे तुमचं. येतो, चालेल. निवांत येऊ आता. निवांत येऊ. तुमचं झालं नाही तर खरेदी बिरेदी. हा तुम्ही चल लय गप्पा मारत बसता. गप्पा काय मारते मी, 2 मिनिटं ऐकून घेऊन द्या ना तुम्हाला. चला तुम्ही, तुमचं तर कवरच चालतं. चला पटकन. हे तू आई तर काय जाऊ दे नका भांडू, नीट जा. फोन करा मला बरं का. ए बाई, काय? अरे लय चलाक माणूस आहे. मग वडील आहेत माझे. हो, सासरेत आमचे, आम्ही चला, ओळखतो म्हणजे त्यांना. तुम्ही फसू बिसू नका बरं का. माझे पप्पा म्हणले तसं. मी नाही फसवणार, पण हा माणूस घोटाळा घालू शकतो काहीतरी. काय घोटाळा घालणार? मग त्यांना लेखीचं चांगलं झालं आवडणार नाही, काय घोटाळा घालणार? काही बोल नका नाही, माझ्या नाही. मुलांना तुम्ही. ते नाहीत करणार तसे, मी ओळखतो नाही त्यांना. परत मला अडचण नानशी. नाही नाही, तुम्ही कशाला घाबरताय? तर मग मला गिराय का तिकडे दुसऱ्याला द्यायला. का तुम्ही आम्हाला फसवणार आहे काय? फसवायचा विषय नाही, पण काय होतं चॅप्टर माणसाच्या डोक्यात काहीतरी वेगळीच येत. जाऊ का मी? नाही नाही, हो काही नाही. चालेल. हा, पटकन निर्णय येतो घे. आम्ही. बरं झालं बाई, मला तर लय आनंद झाला. चला मग घरी. काय? चला आता काहीतरी गोडा धोडाचं करा, हा चला. मोठे होणार आहेत आपण. हायला पोरांचं नाव सगळं करून देतोय आपण, पण काय उद्योग नाही करून ठेवायचं पोरग. काय नाही करायचं पोरग. ते आता काहीतरी आलंय त्याच्या डोक्यात, तर करू दे त्याला.
ते बी आहे बरं का, कवर त्याचं पंख दाबून ठेवायचं आपण. हा असं वाटतं करतंय तर करून बी द्या. नमस्कार बिनबाई. अगो बाया हे दादा आले बस येईन बाई. राम 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 राम. काय चाललंय? काय नाही नाना, गेलतो घरी. आता म्हणलं तुम्ही कुठे गेलेत काय समजा नेमकी. बर ते काय जमीन विकायला काढली म्हणते. विकायला हे काय नाही. हा. अहो ते ना पोराच्या नाव करून दिली. काय ते आता मोठं काहीतरी उद्योग करणार आहे म्हणला. द्यायची ना अजून दिली नाही ना. हा दिली तर नाही बरं का, उद्या जाणार आहे कागद करायला. तुम्ही साहेब बिया केलं मला ना? तर असं समजलंय का विकायला काढली तुम्ही. नाही नाही हो इकायला नाही आता त्यांना अहो, मेसत आमची नाही. पोरगी म्हणत होती जमीन इकायची आणि तिकडे रो नाही हो येई दादा येईन बाई ते काय म्हणले लोन काढू 10-5 लाख रुपये बाबरोबर. आणि मग आता मीच त्यांना बनवलंय कसं कसं करून देतात नाही. सांगत तुम्हाला मी माझी पोरगी जरी असली ना आणि माझा जावई असला तरी ते तुम संग शाप खोटं बोलत येत. त्यांना इथली जमीन इकायची, त्यांनी बिल्डर बोलला होता आणि ती जमीन इकून तुम्हाला तिथं वॉचमॅन राहावं लागेल रो हाऊसिंग. जरा सांभाळून बरं झालं साय नाही आम्ही ऐकलं. आम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला सांगायला आलो होतो. आम्ही त्या पुरीचे आई बाप आहे तेवढं ध्यानात राहू द्या. तरी पण तुम्हाला चांगलं सांगायला आलो होतो. तसं नाही नाही नाना, हो. काय हा. माहितीये का, गावातली लोक आहे का आमच्या काहीतरी खोटं नाटक सांगत आहेत. अहो, कुठेतरी मोडता पाय आता ते घालणार ती. गावातले लोक झाले ये बुवा, आम्ही तिचे आई बाप आहे तर तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो काही. अहो, आत्ताच ती आम्हाला बोलली, आम्ही आम्ही पुरीच्या तिकडे विरोधात आलोय. बोलतो तुम संग. म्हणजे नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं डोक्यात प्लॅनिंग असं आहे जमीन विकायची आणि तिकडे रो जागा घ्यायची पुण्याला आणि तिथं रो हाऊसिंग बांधायच्यात ते आणि रोज तुम्हाला तिथं भाड्याने- वॉचमॅन ठेवायचं. जाता का तुम्ही? ओय आपण आहे ना आधी तो कोणचा बाबा आहे ना त्याचाच बेत करू. त्या बाबाचं काय बेत करती? एकला आपलं शान आहे का? मग त्यालाच काहीतरी फुस लावले असं ना त्या बाबाने वावरी काय अहो, लावायसाठी. तुमच्या पोराला फुस लावायला तुमचं पोरग बारीक आहे का सांगा बरं येईन बाई. पण त्यो म्हणला जमीन बिमीन काही ऐकणार नाही. घेतलाय नवरा नाही इकायचं नाहीच म्हणलं पोरग माझं. बायको. बरं तर तुम्हाला जाऊ दे काजल, त्यांना बोलू दे. ते म्हणलं का आवाज दे तुमच्या पोराला आणि मग आमच्या पोरीला बी आवाज दे. द्या आवाज. सुनबाई काय बरा जरा मोठ्याने जरा पोराला आवाज. ए, इकडे पुढे बोंबलत चालला. इकडे इकडे. आलो आलो. बघा आता ना आम्ही म्हणलोय असं काही म्हणूच नका. उठा ते आहे. काय झालं? तुम्ही इकडून तुम्ही जाणार होते ना. आता हे भेटले मध्ये आम्हाला जाता रस्त्यात. जाता भेटा म्हणलं मला येईन बाईला सासू-सासऱ्यांना त्यांना. भेटावतोय. बरं बरं. ते चाललंय का तुझं व्यवसायाचं चालू? आणि वावराच काय कर भाऊ हा? वावराचं काय करायचं म्हणत होता तू. ते लोन काढायचे ना वावरावर. लाज नाही वाटत थोडीफार खोटं बोलायला आपल्या स्वतःच्या बापाला? आणि तुम्हाला नाही का वाटलं काही? तुम्हाला- काय ते येऊन सांगितलं तुम्ही अरे खुशाली वाटोळ करायला निघाली तू. काय वाटलं करायला? शानी आहे का तू? स्वतःच्या नवऱ्याला लाज करून वाटते का तुला? एवढं मोठं सोन्यासारखं शेत इकून त्यांनी कष्टाने कमवलेली शेती इकून तुला शहरात बांगला घ्यायचा काय? शेतीत काय करायचंय तसं? शेतीत काय करायचं? मुंडकं खुपसून मारा. त्याची शेती इकून तुम्ही तिकडे जा ना दोघं बी भीक मागून का ना. नाही काहीतरी गैरसमज होतोय वाटतं. जावई बापू जावय तुम्ही जावय या शब्दाने मी गप आहे. मला हात उचलायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला मी आता सांगतोय तुमचा बाप जर नाही मारत तर तुम्हाला लेकासारखे मी मारी राहता. अहो तुम्ही त्यांना काय बोलताय? आपलंच नाही धड नाना धड नाही हे काय हिचं तोंड बघा विचारा तुमचं त्याला पुढं चालतंय. विचारा या इकडून आता विचारा आमचं जरासं, चांगलं विचारा. झालं, बघवणार नाही का त्याला तुम्हाला? त्याला हाताखाली घ्या पहिला. हा? आम्हाला का रे? वावरं इथून हा? पुढे चांगलं झालं हिला तू बघायचं. हा तू काय सांगितलं आम्हाला लोन काढायचं. हा लोन त्याला इकडे काढायचं- मध्ये घ्या. लोनच काढायचंय ना मग. अरे पण ते नाना काय म्हणते ते तू काय हा? निघला जमीन कोणाला? नाही त्या जमीन 2 कान फडा द्या ठेवून. ठेव बरं आईच्या डोक्यावर आता म्हण मी जमिनी काय नाही. पुढे सारखं पुढे घ्या त्यांना पुढे घ्या. ये इकडे 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 तू. जरा हाताखाली घ्या तिकडं. या इकडे. तू तू बी इकडून उभा राहा अशी. या आईच्या डोक्यावर हात ठेव आणि म्हण मी जमीन निघणार नाही म्हणून, हा, ठेव, फक्त ठेव. कर्ज काढणार आहे. ठेवा डोक्यावर ठेव. आणि तू जर खरं नाही दगडाने त्या डोकं फोडीन. आई, हान दिल धरून चूप जरशी. नाही नाही ठेव ना डोक्यावर. तोंडले जिप नाही तो बापलाही मला कायम बोलवतो ना तू ठुई बरं त्यांना खरं खरं काय आहे ते सांग. मी येले तर मरून दे मी ठुई माझ्या डोक्यावर आता सांग काय खरं आहे ते. असं कशाला बोलताय तुम्ही? यांच्या पायी कशाला मारताय? अहो पण मग ते काय बोलत ते सांगायला नको का खरं आम्हाला. ये इकडून हिच्याकडे बघितलं शिव जमणार ना. तू इकडे ये तू इकडे आणि तू खरं सांग. सांग खरं. अहो. खरं काय करा बघ थोबाड फोडून टाकीन. नीट बघ राजा जरशी. धरा हे, धरा. वावा काय निघलाय का तू? लोकांचे साले घालून त्यांनी जमीन घेतलेली आहे. लाजा वाटायला पाहिजे. थोडेफार कष्ट करा ना दोघ जण. तुम्ही जा तिकडे नोकऱ्या करा. अरे. वाचलं करा तुम्ही. तुला वातास तुला हाताचा पाळणा करून आणि लोकांचे कष्ट करून वावर तुझ्यासाठी घेऊन ठेवलं एकूण तर एक लेकरू आपल्यावालं. अहो, यांना हा? लाज आहे का? 5 एकर लाज सोडले लाज सोडले शहाणे नाही राहिलं का आपलं माझं? हा? अरे वावर काय निघला का तू खुशाल? अहो, कुशल माही काय आई काय निघला याला लाज पाहिजे. आज जर मला माहित नसती ही गोष्ट माझ्या जागेवर दुसरा असता तिने दुपारी तुमची सहाय्य घेतली असते ना. तुम्हाला हे तरी माहिती का? 5 एकर वावर विकून तिथं किती घ्यायची? फक्त 20 का 30 गुंठे. ही संतीस काय अरे सांडाचं लाज बांधितो का आहे काय? तिथं? हा? हा?
ते एवढीच खोलपाटे बांधायची आणि त्याच्यात राहायचं. तुम्हाला एक सांगतो मी, माझं एक पर्याय ऐका फक्त, तुम्ही दोघं नवरा बायको कसल्याच कागदावर सही करायची नाही आणि यांना आजपासून हाकून द्या दोघांना. नाही तू नाही आमच्या बी घरी यायचं नाही. नाही यांना ना हाकून तू तर अजिबात माझ्या वावरात पाय ठेवायचा नाही, यांना घरात सुद्धा हाकून नाही. द्यायला कष्ट करू दे, स्वतःची हिमती करू द्या, मग यांना कळण 2 रुपये कसे आणि मिळवते. तू ह्यांना बोलती की काय जमीन यांनी ना- बापाच्या इथं काय हा तुझ्या बापाच्या इथं काय जमिनीचं तुझं आता लहानच मोठं केलंय ना, त्या बापा पुढे तू तोंड वर करून बोलती. अरे पण आम्ही अडाणी लोक, तू असं आई बापाला फसाव होय रे. अरे मा किती वाचतो वर हा. अहो, कोणत्याच बापाने कोणत्याच पोरावर विश्वास नाही ठेवला पाहिजे, आपल्या हातातलं कधी जाऊन नाही दिलं पाहिजे. सह्या करताना ना जरी लिहिता वाचता येत नसेल ना तरी पण कोणाकोणतरी वाचून घ्यावं वय. अहो पण ह्यो काय परका होता का? हा ह्यो आमचाच आहे ना घरातला. घरातल्यांनीच घात करायचा मग ठरवलं. घरातली सोडायची ना, आम्ही बाहेरच्या नाही विचारायचं का ह्यो कागद खरा आहे का खोटा आहे? खरं आहे ना, पोटच्या पोरांनीच आई बापाला धोका द्यावा होय. हा? असंच झाले जगात, आता काय करायचं, घरचेच लागले तर आपल्याला आणि नाही याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. तुमची जमीन विका नका विकू, आम्ही पाहुणे माणसं येत आणि हिला आहे ना, हिला परत आमच्या घरात थारा. मला एक सांगा, नाही. तुम्ही ये बुवा, तुम्ही ही पोरगी आमच्या घरात दिली, ही ह्याच्या तोंडाकडे बघून दिली का आमच्या जमिनीकडे बघून दिली? तुमच्या जमिनीकडे बघून पोरगी दिली, तुमच्या तोंडाकडे कोण बघून पोरगी दिली? तुझ्या पोरांना ढुंगान टाकवाय जागा राहीन का? रे वावर इकीत चालला आता, यांची काय चूक नाही हो, यांच्या ढुंगाला रग नाहीये. आम्ही केलेत ना कष्ट इथं. एकदा वावर गेलं ना आणि तिकडे जर भंगली ना तर इथे येऊन उभा राहायला चान्स देत नाही कोणी बांधावर, माहिती का? आहे का लास या तोंडात? आणि बोलू इथं काय बोलू आता म्हणतात, आपलं बाजार 5 एकराचं कधी 10 आपलं एकर बाजार सांगता चला, येत आता नाही. बोलायचं नाही, त्यालाच बोलू द्या. काय बोलत त्यांनी मुग गिळल्यात. ही का तुम्ही जमीन इका जाऊन मान्य आहे मला, मी जमीन विकायला निघलो होतो, पण माझा उद्देश काय चुकीचा नव्हता. चुकीचा नव्हता म्हणजे? आता परवा वारी काय निघला, अजून काय करतो? आई बाप ऐकतो का? इक म्हणजे बाबा तुझा आम्हाला. उद्देश बरोबर हा. होईल. मान्य आहे मला, मी जमीन विकायला निघलो होतो, पण माझा उद्देश काय चुकीचा नव्हता. मला काहीतरी करायचंच होतं. मी रो हाऊसिंगचा बिझनेस करणार होतो आणि पैसा आहे हो त्याच्यात. आप्पा खूप माझे मोठे मित्र, मोठे झालेत माझे भरपूर मित्र. उद्देश चांगला होता हो, चुकीचा उद्देश नव्हता. तुम्ही मला चुकीचं समजू नका. काहीतरी करायची इच्छा आहे मनात, काहीतरी करायचं होतं, पण त्यासाठी पैसे लागणार होते. त्यासाठी मी हे सगळा कुटाणा केला. तर तुम्हाला पैसेच लागत होते ना जावई बापू, तर काम करून मग पैसे कमवून मग ते रो हाऊस घ्यायचं होतं. जमिनी विकून बापाच्या नका हे करू, उड्या मारू टाना. लाज वाटते का तुम्हाला? काय तर म्हणे मला बिझनेस करायचा होता. बिझनेस करायचा होता ना, करा ना कष्ट, जमिनीत पैसा मिळवा आणि तिकडे घ्या ना काहीतरी. हा, आणि ही जमीन विकून तुम्ही तिथं रो हाऊस घेणार, नंतर काय करणार पाठीमागं? आणि लागले तर म्हणे काहीतरी माझा चांगला उद्देश होता. ह्याला चांगला उद्देश नाही म्हणत, ह्याला डोकं नाही का गाण ठेवले कुठेतरी असं वाटतंय. आणि तुमचं डोकं नाही, हे काय नालाय का आमच्या पुरीचं? आज परिस्थिती अशी आहे, नगर सिटी मध्ये कोणाकडे 20 गुंठे जरी जागा असली ना, जावं एक ध्यानात घरा 20 गुंठे, तरी लोक विचारते तुला शेती आहे का रे? शेती असेल तर पोरगी द्यायची पद्धत आहे आजकाल, माहितीये का? जरा नोकरीला असला तरी. आणि 5 एकर शेती तुझ्या बापाने कष्टाने कमावली म्हणून ही पोरगी दिली तुम्हाला, माहिती? चुकलं आमचं, जाऊन द्या, आम्हाला माफ करा. नाही. आम्ही जातो, जाऊन चला. हो थांबा. ये दादा येईन बाई, बस थांबा. आता तुम्ही आले म्हणून आम्हाला सारं कळलं म्हणून नाही, आमची आम्ही नाही थांबत. आता तुम्ही बाय लेकर आणि तू, आणि तुला कसं वागायचं तसं वाग. आता तू फार हद्द सोडली आता फार. आम्हाला तुला लाजच वाटते लेक म्हणायची. असं नको बोलू गाई, चुकलं माझं. काय नको बोलू, काळी आई ऐकून मोठी होणार आहे का तू? नवऱ्याला फुस लावून हे आपल्यालाही काय बसली. तिला नाही हो काय फूट लावली. आम्ही दोघांनी गप्प बसा तुम्ही तर पक्के खाली मुंडीन पातळ धुंडीत जावई. काय तर म्हणे माझा चांगला उद्देश होता. हो चला तुम्ही पुढे यांच्या नादी लागता. आम्ही काय करू पोरग कष्ट. आहे बाई. आम्ही वावरातच कष्ट करू. अरे तुम्हाला काही लाजा वाटायला पाहिजे होत्या. आई, मला हा? माफ करा. अरे आई बापाला आज तुम्ही येड्यात काढिता आणि त्यांना फसवून त्यांच्या सह्या घेता म्हणल्यावर आज आमचा अर्थच काय जगून आणि तुमच्यासाठी एवढं करू. हा, आजच मेल्यात जमायत आम्ही, जर आजच तुम्ही आम्हाला फसू राहिले. चला मला तर अजिबात आता इथं थांबायचं इच्छा नाही, यांचं जा थोडंसं पाहायची चल. इच्छा नाही. ये बघ पोरा, मी करतो कष्ट वावरात. मला तुम्ही शिकवा मला कसं काय खुरपायचं बिरपायचं काय असेल ते सगळं शिकवा. मी सगळं शिकतो. मला पण शिकव, खरंच माफ. चुकी झाली मामा. माफ करा मला. बस झालं आता, तुम्ही शांत व्हा. झालं गेलं सोडून द्या. चुकायच्या आधीच तुम्हाला सगळं लक्षात आलं ना, आता इथून पुढे सावध राहा. आणि हे बघा, आपली शेतीच आपल्यासाठी सगळं काही आहे, बाकीचं सोडून द्या आता. आणि तुझ्या आई वडिलांना पण वाईट वाटलं बघ तुझ्या वागण्यामुळे. पुढच्या वेळी त्यांना बोलून घे आणि त्यांना सांगा तुम्ही आता असं वागणार नाही म्हणून. काय नाही, मी आजपासूनच शेती कामाला लागते. ही शेती आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे, काही आपण कष्ट करून कमावलेली आहे. आता इथून पुढे होणार नाही शेती आपल्याला, ही आहे तीच सांभाळायची. काय आणि इकू नका, तुमच्यासाठी नाही तुमच्या पोराबाळांसाठी ठेवा. बरं चला आता जाऊ पुढे, आलो मी घरी.